संभाजीनगर शहरामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालय इथं लोहमार्ग पोलीस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना हा प्रकार घडला। सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे हा तरुण भरतीसाठी धावण्याची चाचणी देत होता। रनिंग सुरू असताना अचानक तो मैदानात कोसळला। उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला उचलून घाटी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं। या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान मृत्यूचं नेमकं कारण हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। सांगली जिल्ह्यातील 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे। पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी सुरू असताना तो अचानक कोसळला। त्यानंतर त्याला घाटी रुग्णालयामध्ये दाखलही करण्यात आलं, मात्र पोलिसांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। या संदर्भातली माहिती देत आहेत प्रतिनिधी सुमित पवार। सुमित, छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचे लोहमार्ग पोलीस पदाची शारीरिक चाचणी सुरू असताना हा प्रकार घडला आहे। सांगली जिल्ह्यातील संग्राम धोंडीराम शिंदे असं या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे। तो भरती दरम्यान धावण्याची चाचणी देत असताना हा सर्व प्रकार घडला असून तो अचानक मैदानात कोसळला आणि त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला उचलून घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान मृत्यूचे नेमकं कारण काय हे शवविच्छेदनानंतर अहवालानंतर समोर येईल असं पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे। मात्र अत्यंत दुर्दैवी घटना पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान झाल्याची समोर येत आहे। विक्रांत, खरंय सुमित, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।